चांगली गोलंदाजी बिमेडिंग गोलंदाज प्रसाद याची पाहता. अफलातून दोन टीम्स मागील मॅच भोर तालुक्यातील संघ खरं तर चिखली प्रवीण शिंदे यांचा आम्ही त्या सन्मान करत आहोत. प्रवीण शिंदे खरं तर आपण आला त्या स्पर्धेचे घटक झालात आणि चांगला खेळ आपल्या माध्यमातून मिळाला. बाकवरती पंच केलाय, बॉल निघून जातोय सीमा रेषा पार आलेलाही ते किरण सुतारच्या पाठमधनं चांगला फटका चौकार. प्रवीण शिंदे यांचा आम्ही ते सन्मान करत आहोत. टीमचा कॅप्टन हा प्रवास त्यांचा खरं तर आजच्या दिवसामधला इथेच प्रवास खरं तर थांबला गेला, परंतु इथे चौकार आलाय किरण सुतारच्या पाठमधनं 4 धावा ऍड केल्यात. ओहो, आणखीन एक चांगला फटका ट्राय करत असताना लॉंग ऑफ मध्ये बॉल चालला, एक सिंगल या पाऊलवरती. आता किशोर उतेकर टोटल झाले त्या आतापर्यंत टीमच्या 11 धावा एकंदरीत. सध्या आपण मॅच पाहताय टीम निपाणी आणि टीम भैरवनाथ बोरगाव असा मॅच रंगला गेला. ओहो, बॉल टप्पा पाडल्यानंतर स्विंग होत असताना आलाय तो हा बॉल देखील षटकाची होती समाप्ती आणि एका षटकाच्या समाप्तीनंतर बॅटिंग करत असताना टोटल झाला त्या निपाणी संघ सागर सुतार 11 धावा. 11 धावा झाल्यास गोडगाडवरती जबरदस्त आपण स्पर्धा पाहतोय. वाई पश्चिम भाग क्रिकेट असोसिएशन अंतर्गत जयराम क्रीडा मंडळ मोर्शीवाडा चिखली आयोजित श्रीराम चषक 2025 भव्य दिव्य टेनिस क्रिकेटची 2 दिवसाची स्पर्धा देखील. त्याचबरोबर खरं तर आईस्क्रीम देखील आले. खरं तर खूप गरमी आहे आणि त्याचा प्रत्येक प्रेक्षकाने खेळाडू त्याचा आस्वाद घ्यायचा. षटकाची झाली आहे समाप्ती. टोटल झालं ते एकूण 11. दुसऱ्या षटकासाठी गोलंदाज मार्गस्थ केलाय अविनाश टायकिनला. किरण सुतार आल्या पहिल्याच पाववरती चौका ठोकलाय. ते खेळतायत 5 धावांवरती. सध्या चांगली बॅटिंग होणं तितकं महत्वाचं असणार आहे. गोलंदाज सध्या अविनाश आणि त्याचबरोबर आमचे राहुलजी साळुंके केळगाव सोळची त्यांचं इथे आगमन झालंय. करूया आपण त्यांचं सहर्ष स्वागत. बॉल निघून जातोय. न शोन न बाबू न मुन्ना उसको कहते हिंदी में गन्ना, सुनील शेट्टी के कहते लोग अन्ना, आज के रात जो गाना कभी उसमें डांस करती है तमन्ना कि जाएगी टुन्ना 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 टुन्ना. फरांस वर्षाट फील्ड पाहून खरं तर खेळ करतोय सध्या बॅटर राहुलजी साळुंके यांचं ते आगमन. करूया आपण त्याचं सहर्ष स्वागत. त्या बॉलवरती चौकार तिकून तरी धावा झाल्या त्या 15 बॉलवर तयार होतोय. दाखवून देऊन पंच केलाय. कव्हर मध्ये बॉल अटकला गेला. भारताच्या रोपा केलाय करत असताना एक सिंगल इथे कम्प्लीट होती. टोटल 16 रन झाला. प्रथम बॅटिंग करते. दुसऱ्या षटकाचा खेळ सध्या प्रसादचा आपण षटक पाहिलं त्या षटकामध्ये आला तर धावा एकंदरीत 11 आणि दुसऱ्या षटकात सध्या खेळ चालू. स्ट्रायकिंगला किशोर उतेकर टायमिंग प्रॉपर, परंतु ते बॉल निघून जातोय. कॅच ड्रॉप झाला इथे. खूप चांगला फटका पिक केला होता पॅटरने. शॉट ऑफ चॅक आणि तिथून मात्र एक सिंगल येते. कॅच ड्रॉप झाला किशोर उतेकरचा. यंदा आम्ही किशोर यांना आयकॉन म्हणून एका टेस्ट मध्ये पाहिलं. आयकॉन खेळाडू त्याचा कॅच ड्रॉप झालाय. सागर सुतार बाद झालाय. जे खेळाडू एकमेकांच्या विरोधामध्ये खेळायचे होते तेच खेळाडू आज आपल्या गावासाठी बागपूट लावून पंच केला. सिंगल एलिया बॉलवरती. खूप छान वाटलं यार निपाणी टीमला बघून. एका बाजूने खरं तर किशोर उतेकर आणि दुसऱ्या टीम मध्ये आज सागर सुतार 2 टीमात, परंतु आज आपल्या हक्का गावासाठी आज गावाच्या नावासाठी ते दोन्ही खरं तर हे खेळाडू आज खेळत आहेत. खूप छान वाटलं आज निपाणी टीमला पाहून. बॉलर तयार होत आहेत. बॅटने खेचण्याचा प्रयत्न केला होता किरण सुतारने, परंतु व्हाईट बॉलचा कॉल आलाय. अतिरिक्त धाव अष्टमच्या बाहेर 12चा बॉल चाललाय. एक अतिरिक्त धाव टोटल झाले त्या एकूण एकंदरीत टीमच्या धावा झाल्या त्या 19 धावा, परंतु बोरगाव टीम याही एका किट मध्ये या टीमचं कौतुक कराल तेवढं कमी. एक सर्व युवा खेळाडू आपण पाहतोय. पालर तयार. चांगला बॉल इथे लेफ्ट करण्याचा प्रयत्न केला होता. ऑन साईडला टर्न केला. डिप विकेट मध्ये सी कॉर्नरला बॉल चालला. एक सिंगल येते. मोठ्या फटक्यांपासून वंचित ठेवलाय ह्या युवा गोलंदाजाला आणि सध्या युवाची हवा सध्या पाहतोय. अविनाश पहिल्या बॉलवरती चौकार आला होता. त्याच्यानंतर सिद्ध केलंय. सिद्धता करायची प्रसिद्धी मिळवायची आहे तर तुम्हाला सिद्ध करावं लागतं आणि तेच सध्या या गोलंदाजाला केलंय.
गोडाबटका खेळण्याचा प्रयत्न केला होता बॅटरने, परंतु फसवलंय, गंडवलंय, थांबवलंय, थकवलंय. अंधाधुंद फायरिंग, गोळ्या नाहीये त्या फायरिंग मध्ये. आलाय तो डॉट, ओव्हरची होते समाप्ती आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर बॅटिंग करताना निपाणी संघ पोहोचलाय 20 या आकड्यावरती. चांगली गोलंदाजी यार, थांबवलाय भैरवनाथ 11 बोरगाव टीम निपाणी सारख्या टीमला. पहिल्या ओव्हरमध्ये 11 आल्या होत्या, या ओव्हरमध्ये आल्या त्या 9 धाबा. आणखीन किती युवा गोलंदाज, खरं तर या युवा गोलंदाज फ्रान्सी बाहेर काढला. यश बॉलर मागच्या मॅच मध्ये देखील जबरदस्त या यशने कामगिरी केली होती. समोर किरण सुतार, याला बऱ्याच प्रचंड वर्षाचा अनुभव आहे आणि खरं तर या अनुभवाची सुजोरी जोडली गेली आहे. परंतु युवा गोलंदाज यश, नावामध्ये यश आहे. पहिलाच बॉल फुल टॉस, बॉल भिरकावून दिला, स्ट्रोक फसलाय. क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली पकडलाय, जे संपला किरण सुतारचा खेळ. मेरे अंगने में भाई तुम्हारा क्या काम है, चलिए वापिस बडगांव. हो हो आणि त्याचे संवेद कोण आहे? त्याचबरोबर आमच्या मंडळाचे आधारस्तंभ अध्यक्ष महाराष्ट्र एकता जनरल कामगार सेनाजी नवी मुंबई मान्य श्री प्रसाद दादा जगन्नाथ घोरपडे साहेब आणि त्यांचे समवेत मित्र परिवार, त्यांचे ते आगमन झाले. पुनश्च आम्ही करतो त्यांचं शब्द सुनावणं. स्वागत, आगतम स्वागतम सुस्वागतम, मोस्ट वेलकम. वट बॉलिंग. नवीन बॅटर किरण मोरे मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. पहिल्याच बॉलवरती युवाची हवा. सध्या यश नावा तर यश आहे आणि तशाच पद्धतीने किरण सुतार बाद झालाय. टोटल झालं तर 20-13 बॉलच्या पाठीमागे चांगली गोलंदाजी सध्या आपण पाहतोय. नवीन भरणा, जसा आपण नवीन पीक काढतो तसा नवीन भरणा सध्या बोरगाव टीम कडे बॉलर तयार होतोय. यावेळेस विकेट करण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा बॉल हवेमध्ये, बॅक टू बॅक 2 विकेट जातील का? हो माय गॉड, बाई कॅच सुटलाय, कॅच ड्रॉप झालाय. जीवदान मिळालंय किरण मोरेला. किरण मोरे देखील एक हार्ड हिटर फलंदाज आहे, कधीही कोणत्याही क्षणाला बिग बॅटिंग करू शकतो. इथे आपण पाहू शकाल, इथे 1 सिंग 2 धाबा कंप्लीट केला. टोटल झालं ते आतापर्यंत 22 धाबा स्कोर गार्ड वरती आहे. नाही खाली नाही इथे 22 धाबा सध्या. प्रत्येक खरं तर विकेट हॅट्रिक साठी, षटकार हॅट्रिक साठी प्रसाद दादा घोरपडे यांच्या माध्यमातून 1144 आणि त्यांच्या प्रत्येक गाडीचा नंबर देखील तोच आहे. आडव्या बाटण्या खेचण्याचा प्रयत्न केला, बॉल टप्पापर्यंत खाली राहिलाय. अंधाधुंद फायरिंग, पुन्हा एकदा बॉल आलाय डॉट. जबरदस्त अफलातून लाल 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 जवाब बॉलिंग. व्हॉट बॉल, व्हॉट स्पेल, व्हॉट डिलिव्हरी, व्हॉट अ केस. हॅट्रिक साठी बॉलर तयार. यावेळेस पुन्हा एकदा चांगला बॉल इथे डिलिव्हर केलाय. या युवा गोलंदाज एका चांगल्या बॅटरला त्याने थांबवलंय. पुन्हा एकदा इथे डॉट आलाय. चांगली गोलंदाजी. पहिल्या बॉलवरती विकेट, दुसऱ्या बॉलवरती 2, तिसऱ्या बॉल लगातारचे 2 बॉल डॉट. धावसंख्या स्थिरावली 22 या आकड्यावरती. खरं तर ही गाडी आता थांबली गेली आहे. गाडीला ब्रेक लागला की गाडी स्टॉप झाली आहे. हँड ब्रेक लागला गेलाय, त्याच कारण सध्या धाबा होत नाहीयेत योग्य त्या रुळावरती. अन्न महत्वाचा आहे. इथे चाबूक शॉट केलाय, क्षेत्ररक्षकाच्या डोक्याच्या वरनं बॉल निघून जातोय. सीमा रेषा पार, उडान है लंबी, पॉवरफुल शॉट. ब्रँड ऑफ टेनिस विकेट, दिल मांगे मोर, यशोर चरण. किरण मोरेच्या पॅट मधनं निघाला हा मोठा धमाका षटकार. च्या स्पर्धेसाठी ज्यांच्या माध्यमातून प्रथम क्रमांकाचं पारितोषिक रोख रक्कम 30,000 रुपये उद्योजक श्री प्रभात श्रीवास्तव साहेब यांच्या माध्यमातून, द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक 20,001 श्री सागर काळणे साहेब उद्योजक, तृतीय क्रमांकाचं पारितोषिक रोख रक्कम 10,000 रुपये उद्योजक अविनाशी देशमुख साहेब
यांच्या माध्यमातून जबरदस्त इथे पाटिंग होते. आता इथे फटका सजवला 7 धावाला टोटल झाला तर एकूण एकत्र टीमच्या फुल टॉसला फुल टॉस केलंय. कॅप मध्ये बॉल ढकललाय पण लॉंग बॉलच्या खाली तोपर्यंत धाबा येतील त्या मात्र 2 धाबा एकूण झाला 33. या स्पर्धेसाठी ज्यांना खरं तर या क्रिस्टल आपण स्टॉपॅस पाहतोय. अध्यक्ष बेलापूर विधानसभा युवक राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी नवी मुंबई श्री जतीनदादा धन्नावडे यांच्या माध्यमातून चषक आपण पाहतोय. ज्यांच्या माध्यमातून आम्हाला युट्यूब मिळालंय. उद्योजक आहे श्री सागर सुरेश वाडकर दादा यांच्या माध्यमातून मालिका वीर जो मला कूलर दिला ते सौजन्य लाभलेत उद्योजक श्री अमोलजी शिंदे दादा यांच्या माध्यमातून मैदान व स्टेज सौजन्य धावा झाल्या त्या 30 एकंदरीत टीमच्या त्यांच्या माध्यमातून मैदान लागलं. ब्रह्मदेव नाना वाडकर उद्योजक अंजली टूर्स अँड ट्रॅव्हल्स त्याचबरोबर त्यांच्या समवेत यश सोरट अंबिका ट्रेडर्स मोहिते बेंडे विमो फूड्स त्याचबरोबर संदीप लक्ष्मण वाडकर धनंजय फणसे अर्णव सेलार सुरेश यावेळेस फटका सूर्यकरला कॅचची नामी संधी उपलब्ध झाली. क्षेत्ररक्षक आहेत तिथे आणि काय होईल बॉल निघालाय इथे धाबा येतील त्या 4 रन्स. मामा ठाकुर अरुण भी गई और सपना भी भाग गई. 4 धाबा दादा गेंद भी छोड़ा और 4 रन भी दे. त्याचबरोबर छाने आम्हाला हे मैदान दिलंय ते अर्णव सेलार युवा क्रिकेटर सर्वेश तरळ क्रिकेटर गंगोवाडी 11 योगेश तानाजी मांढरे श्री स्वामी पेंटर्स वर्क्स आणि गणेश ट्रेडर्स काका वाई गोविंदनगर समालोचक सौजन्य श्री महेश वाडकर भाऊ उद्योजक अमित यादव फौजी सचिन कुंभार ऍडव्होकेट आणि त्याचबरोबर ऍडव्होकेट नितीन विसर्गण त्यांच्या माध्यमातून इथे फटका मोठा फटका बिग हिट केलाय. बॉल चाललाय ते सीमारेषा पार आलेला हा दमदार मोठा फटका षटकार किरण मोरे आता कोण नाही किशोर आहे वाटतं. किशोरच्या बॅट मध्ये मोठा धमाका झालाय. जे पंच सौजन्य आम्हाला मिळालं त्याच्या माध्यमातून हनुमानजी धन्नावडे उद्योजक गणेशजी धन्नावडे समाजसेवक श्री दादा पवार उद्योजक ज्ञानेश्वरी शिंदे समाजसेवक सामनावीर संयोजक कुमार कार्तिक सतीश वनसे यांच्या माध्यमातून चेंडू सौजन्य लाभले या स्पर्धेसाठी अभय दत्तात्रय वाडकर यांच्या माध्यमातून उत्कृष्ट फलंदाज कैलासवासी सूर्यकांत शिवराव वाडकर यांच्या स्मरणार्थ श्री सुनील वाडकर यांच्या माध्यमातून बॉलर तयार होतोय. पुण्याशी एकदा टोटल झालं त्या आतापर्यंत स्कोर कार्ड मध्ये प्रथम बॅटिंग करते टीम. हा बॉल चांगला होता. काय केलंय एकाला खरं तर जागा सोडावी लागेल. एकाला विकेटचा त्याग करावा लागेल. बॅटर गॉन होईल. डेलिकेट बॉल आहे डॉट बॉल आला. त्याचबरोबर उत्कृष्ट गोलंदाज च्या मला सूच दिलेले आहेत ते महात्मा गांधी तंटामोठी समिती चिखलीम श्री राजेंद्र सोनकर साहेब दादा. इथे पाहू शकाल तुम्ही एक सिंगल येते. दुसऱ्या धावेसाठी गेलेत आणि बघता बॉल निघून गेलाय. 2 तर आल्यात आणि तिसऱ्या धावेचा देखील कॉल आला. 1 बाम 3 काम लावा तुम्ही झेंडू बाम. डोकं दुखी पाय दुखी आणि तुमची कमर दुखी ही दुखी आता तुम्हाला लावेल. जिथे 1 होती तिथे 3 धाबा म्हणजे 2 धाबा बोनस मी मिळेल. टोटल झालं तर एकूण एकत्र टीमच्या म्हणजे एक फायटिंग टार्गेट खरं तर इथे सेट केला. जे स्टंप दिलेस ते अंजली राहुल मालुसरे सौभाग्यवती अंजली राहुल मालुसरे यांच्यामध्ये स्टंप मिळाले आहेत. जबरदस्त मॅच होती. इथे मोठा फटका सजवण्याचा प्रयत्न केला. बॉल थोडा वेळ क्षेत्ररक्षक दादा एक किया. सेकंड अटेम्प्ट मध्ये देखील कॅच घेण्याची संधी उपलब्ध झाली होती. सिंगल या बॉल वरती टोटल झालं त्या आतापर्यंत स्कोर कार्ड वरती 44 धावा. शेवटचा बॉल असणारा शेवटच्या बॉल वरती टार्गेट सेट केला जाईल या मॅचचा. त्याचबरोबर इथे ब्लॉकॉनचा बॉल आज ड्राईव्ह करत असताना एक सिंगल येते या बॉल वरती आणि त्याचबरोबर जयराम क्रीडा मंडळाचे कार्यकर्ते सन्माननीय श्री मंगेश दादा सणस यांचं इथे आगमन झालंय. करूया आपण त्यांचं सहर्ष स्वागत. या स्पर्धेसाठी ज्यांना उपहार दिला जेवण सौजन्य
गोपालभाई, त्याचबरोबर श्री तानाजी मारुती शिंदे, त्याचबरोबर दत्तात्रय वाडकर, त्याचबरोबर श्री अनिल वाडकर आणि कुमार तेजस वनसे यांच्या माध्यमातून विशेष सहकारी या स्पर्धेसाठी प्रवीण वनसे तात्या, त्याचबरोबर विजय सेलार सेठ प्रोफायटर लक्ष्मी पेंट्स नवी मुंबई आणि कुमार अभिषेक पांचाल आणि कुमार ओमकार चिंचवलीकर आणि कुमार हर्ष गुप्ता नाश्ता सौजन्य या स्पर्धेसाठी श्री आकाश दत्तात्रय वाडकर आणि श्री उमेश महादेव मालुसरे यांच्या माध्यमातून जबरदस्त आपण स्पर्धा पाहतोय. वाई पश्चिम विभाग क्रिकेट असोसिएशन अंतर्गत जयराम क्रीडा मंडळ मोरजीवाडा चिखली आयोजित श्रीराम चषक 2025 स्पर्धेचे आधारस्तंभ खरं तर श्री प्रसाद जगन्नाथ घोरपडे साहेब, अध्यक्ष महाराष्ट्र एकता जनरल कामगार सेना रंजी नवी मुंबई आणि प्रत्येक हा शेतकऱ्या हटरेक साडी 1144 रुपयाचा बक्षीस असणारा जबरदस्त आपण हे टुर्नामेंट पाठवाय. कित्येक स्पर्धा त्यांच्या गाभाला झाल्या, परंतु खरं तर एक स्वप्न पाहिलंय. स्वप्न तुमचे कधी डोळे बंद करून पूर्ण होत नसतात, त्यासाठी तुमचे डोळे उघडे करावे लागतात आणि आज खरं तर आज डोळे उघडे करून सत्यामध्ये आज आपण आलोय. त्याचबरोबर साहिल चव्हाण साहेब यांचा मी ते स्नेहपूर्वक सन्मान करत आहोत. सन्माननीय श्री साहिल चव्हाण साहेब. रोहित आहे. आणि त्याचबरोबर सन्मान्य श्री आदरणीय रोहित चव्हाण साहेब यांचा आम्ही सन्मान करत आहोत. रोहित चव्हाण साहेब यांचा आम्ही सन्मान करत आहोत. धाबा झाल्यात त्या एकूण एकंदर टीमच्या 45 झाल्यात. 46 धाब्यांचं लक्ष असणार आहे. चला आम्ही काही सन्मान घेत आहोत. सन्माननीय श्री रोहित चव्हाण साहेब यांचा आम्ही ते स्नेहपूर्वक सन्मान या मुख्य व्यासपीठावरती आदरपूर्वक करीत आहोत. रोहित वाडकर यांच्या माध्यमातून आम्ही आपल्या शुभ हस्ते आम्ही सन्मान करत आहोत. सन्माननीय श्री रोहितजी चव्हाण साहेब यांचा इथे सन्मान साहेब आपण आला त्या स्पर्धेला शुभ आशीर्वाद देण्यासाठी आणि आज आपला इथे आम्ही सन्मान करत आहोत. त्याचबरोबर आदरणीय सन्माननीय संतुल मोहित साहेब यांचा देखील आम्ही सन्मान करत आहोत. संतुल मोहित साहेब यांचा देखील सन्मान करत आहोत. चला बघा सन्माननीय श्री संतुल मोहित साहेब यांचा देखील आम्ही सन्मान करत आहोत. मुख्य व्यासपीठावरती प्रसाद जगन्नाथ घोरपडे साहेब यांच्या शुभ हस्ते आम्ही सन्मान करत आहोत. सकाळपासून आपण पाहतोय पर्व पहिलं खरं तर मुंबईमध्ये आणि आज पहिल्या पर्वामध्ये पाहुण्यांची आपण रेलचेल पाहिली आणि आज आनंद घेतोय आणि आनंदामध्ये खरं तर या स्पर्धेमध्ये आपण सामील होतोय. क्रिक लाईव्हच्या माध्यमातून खरं तर 2 कॅमेऱ्याच्या माध्यमातून ही संपूर्ण आपण स्पर्धा कव्हर करतोय आणि त्यांनी देखील कसं इम्प्रेस केलं. एक कॅमेरामध्ये सेन्स क्वालिटी त्यांनी दिली. धाबांची चिरफाड करायची आणि बॅटिंग साठी 2 बॅटर मैदानाच्या आतमध्ये एंटर दाखल झालेत. किशोर उत्तेकर वेगवान गोलंदाज पॅटर अमृत आणि त्याचबरोबर प्रसाद बॉलर किशोर उत्तेकर टाकणार नाव साऊया आपण मॅचकडे थोडं मॅच थांबवायचं आहे दादा. सर मॅच थांबवा थोडं.
चला मॅच ऑन करायचे. मॅच ऑन. 46 धावांचं लक्ष असणार आहे टीम. बॉलर कोण आहे किशोर ना. चला पहिलाच बॉल डिलिव्हर होतोय. पहिलाच बॉल किशोर उतेकर. फुल टॉस बॉल होता. फुल टर्न करायचं होतं वेलेशा. पहिल्याच बॉल वरती एक सिंगल आली आहे. पहिल्या बॉल वरती अक्षय बॉलच्या वाटेमागे डीप मिड विकेट मध्ये आपण पाहताय सध्या P1चं षटक असणार आहे. किशोर उतेकर बॉलिंग ट्रॅक वरती आला. मी यांच्या मजार आहे. मी यांच्या असोसिएशनला असतो. काय कायची नाही मला माहित. आता कोण बॉलर येत आहेत ते. किशोर उतेकर पहिल्याच बॉल वरती सिंगल आली आहे. स्टॅकिंगला बॅटर प्रसाद हार्ड हिटर पाटर नेक्स्ट बॉल साठी वेग काढण्याचा पूर्ण बाहेर. रेसच्या कव्हर मध्ये बॉल चाललाय आणि इथून मात्र टॉट बॉलची होती सांगता 46 धावा बनवायच्या. संध्याकाळचं सत्र आपण पाहतोय. सूर्यास्त होत आला आणि काय इथे सकाळपासून आता खेळ आपण पाहतोय. जबरदस्त इथे खरं तर जे आधारस्तंभ आहेत देणाऱ्याने देत जावे घेणाऱ्याने घेत जावे. देता देता या स्पर्धेला शुभ आशीर्वाद द्यावेत. आज सकाळपासून प्रत्येकाची काळजी घेतली जाते. या वेळेसाठी बाटणं खेळण्याचा प्रयत्न. स्विंग अँड मिस डॉट बॉल. डॉट बॉल आलाय. सुरेख बॉल इथे डिलिव्हर झाला. पाटर प्रसादला थोडस थांबवलं मी म्हणेन. पुन्हा एकदा कट करण्याचा प्रयत्न केला. बॉल थोडासा खाली राहिलाय. डॉट बॉल आलाय. लगातार 2 बॉल डॉट टाकण्यामध्ये यश किशोर उतेकर आता चांगली गोलंदाजी करतोय. बॅटिंग मध्ये देखील तेवढी चमक देखील दाखवली थोडीफार आणि आता बॉलिंग मध्ये इम्प्रेस केलं या गोलंदाजानं. P1चं षटक आणि P1चं षटक म्हटलं तर पॉवरफुल सध्या बॉलिंग अटॅक स्पेल सध्या मैदानाच्या आतमध्ये तो डिलिव्हर करतोय. वेगवेगळे टप्पे कधी पुढे कधी पाठीमागे व्हेरिएशन पाहतोय. पुन्हा एकदा लगातारचा तिसरा बॉल डॉट आलाय. मागायच्या काळात सस्त्याची कमाल 5 ला 1 10 ला 3 चकबाद डॉट बॉल. 3 बॉल लगातारचे डॉट. स्लोवर बॉल इथे 4 बॉल डॉट लगातार आले. स्लोवर बॉल चेंज ऑफ द पेस गतीमध्ये परिवर्तन कधी पुढे कधी पाठीमागे सर्व काही गोष्टी संपन्न होत आहेत. पुन्हा एकदा आडव्या बॅटनं खेचण्याचा प्रयत्न केला होता बॅटरने. पुन्हा एकदा इथे डॉट बॉल आला आणि बघता ओव्हरची होते समाप्ती आणि एका ओव्हरच्या समाप्तीनंतर बॅटिंग करत असताना बोरगाव संघ पोहोचलाय. 1 रन्स. आता 3 ओव्हर 45 धाब्यांची आवश्यकता म्हणजे प्रत्येक ओव्हर मध्ये 15 धाब्याची आवश्यकता. बॅटर खरं तर प्रसाद आणि अमृत ही जोडी. आता स्ट्राईकला कोण आहे. अमृत ना. अमृत स्ट्राईकला असणार आहे. अमृतला आता काहीतरी वेगळं करावं लागेल. काहीतरी जादू मैदानामध्ये करावा लागेल. परंतु यंग टॅलेंट युवा गोलंदाज सुजल बॉलिंग ट्रॅक वरती आला. सुजल बॉलर चांगली यार गोलंदाजी किशोर उतेकरची आपण पाहिली. 5 बॉल लगातार टॉट टाकलेत. फलंदाजीच्या पायामध्ये बेडा घातला परंतु मॅच बनू शकते. हे फलंदाजीसाठी ग्राउंड हे मैदान पोषक आहे दादा. कित्येक वेळा याच मैदानामध्ये आम्ही खरं तर कित्येक खेळाडू घडताना पाहिलेत. बॉलर तयार होतोय. तर काय बॉल वा काय फिल्डिंग होत्या. सिंगल या बॉल वरती होते. एक सिंगलचं योगदान टोटल झालं त्या 2. दुसऱ्या षटकाला सुरुवात होती. सुजल बॉलिंग ट्रॅक वरती सध्या युवाची हवा. 10वीचा विद्यार्थी आहे हा सुजल. ओहो हा थोडा दूर टाकण्याचा प्रयत्न केला. कोणी द्या तुम्ही मॅच थांबून देऊ शकता. असं काय नाही. मॅच थांबून तुम्ही देऊ शकता. काय असेल ते बघा. फुकरू नको ना. मॅच कडे आपण बोलतोय. टोटल झाले ते आतापर्यंत स्कोर कार्ड वरती 2 धावा. बॉलर सुजल तयार होतो. पुन्हा एकदा गुडाबाटका खेळण्याचा प्रयत्न केला. ऑस्टनच्या बराचसा बॉल बाहेर आहे. पंच सध्या वॉर्म अप करतोय शाहरुख खानच्या स्टाईलने सांगतात मी होणार. एक सिंगल आता फाब येते.
टोटल आतापर्यंत धावा स्कोर कार्ड वरती त्या एकूण 3 रन झालात. चांगली बॉलिंग परंतु हा बॉल डॅमेज टाकलाय गोलंदाजाने. नेक्स्ट बॉल साठी तो तयार होतोय. बदर तयार बातम्या खेळण्याचा प्रयत्न करत होता. बॉटर विसेप मध्ये बॉल चालला. सी कॉर्नरला एक सिंगल या बॉल वरती. एका दुक्का से भाई काम नहीं चलने वाला. एक दुक्का से दाव नहीं डलने वाले. इस मैच को जीतना है, इस मैच को मंजिल तक पहुंचना है. तो लगाए भैया 24 छक्के आणि ते करावं लागेल. टोटल झाल्या त्या आतापर्यंत 4 रन्स. चांगली गोलंदाजी निर्माण यावेळेस करत असताना सुजात बॉलिंग ट्रॅक वरती पहिला नेक्स्ट बॉल. या बॉलची फॉलो केला. या बॉलला कट केला. पॉइंट डोक्याच्या बरोबर निघून जातोय. एक सिंगल साठी. एक सिंगल के अलावा दादा कुछ नहीं. एक सिंगल. टोटल झालं त्या एकूण एकत्र टीमच्या 41 धाब्यांची आणखीन गरज आहे. सध्या गोलंदाजी देखील चांगली होते. 2 फलंदाज सध्या स्थिर आहे. दोन्ही फलंदाजीने आतापर्यंत इम्प्रेस केलं नाहीये. करावं लागेल. चॉक केला. स्टॉप केला. पॅटरला हडकेने घेते. टॉट बॉल. चांगला बॉल रिलीज केला. अच्छी गेंदबाजी. शुरुआत अगर हम देखा जाएगा तो किशोर उटेकर ने क्या कमाल की गेंदबाजी की. पहले ओवर में 1 रन और 1 ही रन दिया. उसके बाद देखिए जो युवा गेंदबाज सुजल अच्छी गेंदबाजी के तौर पर अभी तक 4 रन दे चुका है. बड़े शॉट खेल नहीं रहे दोनों बल्लेबाज. इस बार देखिए आनंद कारपेट के साथ या क्या कमाल की फील्डिंग. और एक यहाँ पे गेंद डॉट आते हुए और देखते देखते ओवर की हो चुकी है समाप्ति. और 2 ओवर के समाप्ति के बाद बल्लेबाजी करने वाली टीम का भोरगांव फिलहाल तो पहुंची है बगैर कोई नुकसान पर 5 रन. कमाल की गेंदबाजी. पहले ओवर में 1 और दूसरे ओवर में एक युवा की हवा हम देखने के लिए जरूर मिली है. सुझाव खाली 4 रन दे चुके हैं. अब 2 ओवर का खेल बाकी है और 2 ओवर में जीतने के लिए 41 रन की आवश्यकता. मैच ऑन टीम निपाने के लिए 2 और 41 रन की आवश्यकता. कौन सा बल्लेबाज कौन से गेंदबाज के ऊपर आगे होगा. इस गेंदबाज के ऊपर प्लानिंग करना पड़ेगा बल्लेबाज को. और आपको गेंदबाज को नहीं देखने का ही दादा, बल्लेबाज गेंद को देखने का और उस तरीके से छलांग लगाने की है. 12 गेंद है. 41 रन की आवश्यकता. कमाल की बल्लेबाजी फिलहाल नहीं हो चुकी है. गेंदबाज तैयार. किरण मोरे पहले गेंद देखिए. पहले गेंद शरीर पर डालिए. पहले गेंद आते हुए डॉट गेंद. व्हाट बॉलिंग. 13 बॉल का खेल समाप्त हो चुका है. खाली 5 रन हो चुके हैं बोरगांव टीम के. एक केएसके की टीम और दूसरी वाई की टीम. कौन सी टीम यहाँ पे जीत जाएगा. जो टीम जीतेगी वो अगले मैच कल खेलेगी. गेंदबाज तैयार. ये शॉर्ट ऑन गेंद की पुल करने का प्रयास किया था. छोटा खिलाड़ी. इसका नाम क्या था. इसका नाम क्या दादा. भावेश उटेकर ने ये क्या छोड़ा दादा. ये क्या छोड़ा. ये चश्मे वाला खिलाड़ी. ये देखिए कैसे वार्म अप कर रहा है. फिलहाल तो 12 ओवर रहता है पर आज मौका मिला है क्योंकि आज खिलाड़ी कम है. एक सिंगल मिल जाएगा. इस सिंगल के साथ 6 रन टोटल. इस बार देखिए शॉट डाउन पूर्ण करने का प्रयास किया था. गेंद थोड़ी देर हवा में. कैच की संभावना. ओहो थोड़े से इंजर्ड है ये खिलाड़ी. और लेकिन कैच छूटा. लेकिन दिल नहीं दोस्तों टूटा क्योंकि ये 2 खिलाड़ी जी ऐसे बल्लेबाज हैं. अब अंत तक अभी भी क्रीज के ऊपर है. ये प्लस पॉइंट रहेगा बोरगांव टीम का. ये दोनों टीम जो दोनों बल्लेबाज है वो पॉपिंग क्रीज पे. तो भाई कौन सा भी बल्लेबाज रिस्क नहीं ले रहा. इस बार रिस्क तो ले लिया. काफी देर हवा में गेंद है. खिलाड़ी मांगे. ओ माय गॉड. ये बेहतरीन से कैच है. बेहतर हो जाता लेकिन ये कैच छूटा है. एक हाथ से लेने का प्रयास किया था. एक हाथ जगन्नाथ सभी लोग कहते हैं लेकिन 2 रन आ चुका है. 2 रन के साथ टीम का टोटल स्कोर कार्ड के ऊपर हो चुका है फिलहाल 8 रन. ये भाई ऐसा 8 रन नहीं चलेगा. 6 रन चाहिए. हर गेंद के ऊपर अटैक चाहिए. वो होना भी बहुत जरूरी. ये प्लस पॉइंट अभी भी है कि दोनों बल्लेबाज अमृत और प्रसाद पॉपिंग क्रीज पे. शॉर्ट गेंद थी. पुल करने का प्रयास किया था. भाई खाना खाकर आए कि नहीं पता नहीं लेकिन 1 ही रन मिलेगा. 1 रन. स्लोअर गेंद देखिए. शॉर्ट गेंद डाल रहा है और नतीजा उसी का फायदा गेंदबाज को मिलता हुआ. प्लानिंग के साथ सूझबूझ के साथ वीरेंद्र के साथ फिलहाल टप्पी के ऊपर फोकस और यही किया हर गेंदबाज ने. इस बार देखिए आगे डाला. हवा में गेंद सजल जगह पे. भाई पकड़ेंगे कैच और जीतेंगे भी शायद ये मैच. लेकिन ये क्रिकेट का खेल है. ये अद्भुत है. ये कभी भी किसी भी तरीके से पलट सकता है. टीम का टोटल रुकता हुआ स्कोर कार्ड के ऊपर 9 रन. अच्छी गेंदबाजी और पहली सफलता किरण मोरे के.
गेंदबाजी के ऊपर आ चुके हैं। एक बल्लेबाज आउट हो चुका है, ना खुश रहेंगे अमरूद जिन्होंने अपनी टीम के लिए कुछ खास नहीं किया। अब कुछ जो करना है, कुछ खास करना है, कुछ स्पेशल करना है, कुछ क्लास करना है। टोटल 9 रन। गेंदबाज का नाम किशोर, किशोर बांद्रे, काफी सालों का एक्सपीरियंस। चौथा ओवर देखिए, घुमाकर खेलने का प्रयास किया था पर बल्लेबाज हो चुके आउट। हेड विकेट। 40 प्लस के खिलाड़ी, वजन इनका काफी भारी है लेकिन दमदार इनकी गेंदबाजी है और पहली गेंद के ऊपर सफलता। तीसरे ओवर में सफलता उसके बाद देखी है जैसा पहला ओवर चालू हुआ और पहली गेंद के ऊपर किशोर बांद्रे ने लिया है विकेट। टोटल हो चुका है 9 रन। अच्छी गेंदबाजी। आज का ये पहला दिन और इस दिन की शाम सूरज ढलता हुआ पर नेपाली टीम का बिल्कुल ये मैच बनता हुआ। गेंदबाज तैयार किशोर, इस बार देखिए घुमाकर डालने चाहते थे, घूम लिया, घूम घुमाकर फिर एक बार गेंद डॉट। 4 गेंदें विशेष बाकी है, औपचारिकता खाली बाकी है इस मैच में। अच्छी गेंदबाजी। पहले सत्र में बल्लेबाजी देखी नेपाली टीम की, अब गेंदबाजी। इस बार देखिए घुमा के मारने चाहते थे पर इस बार देखिए डॉट गेंद क्योंकि समाप्ति 3 टोटल डॉट गेंद, उसी के साथ एक विकेट। अच्छी गेंदबाजी। पहले ओवर में आए थे रन मात्र 1, दूसरे ओवर में आए 4। संतोष दादा चोरट यांचं इथे आगमन झालंय, करूया आपण त्यांचं सहर्ष स्वागतम सुस्वागतम। मनाच्या अंतःकरणाच्या स्वंदाच्या बंधनातून आपल्या सहर्ष स्वागत है। बिल्कुल यहाँ पे बल्ले का मुख हो था, बड़ा शॉट खेलने का मंसूबा किया था, बड़ा शॉट खेलने का प्रयास किया था लेकिन डीप मिड विकेट के पास यहाँ पे अक्षय तैयार है और उन्होंने लिया, लपक लिया कैच और तीसरा झटका लगता हुआ बॉल गाँव टीम को। अच्छी गेंदबाजी भाई, 4 गेंदें डॉट डाल चुके हैं यानी कि आज के दिन में इस शाम में पहला मेडल हो सकता है या 2 रन चाहिए, 2 रन नहीं 2 गेंद बाकी है और पहला मेडल और किशोर बांद्रे। अच्छी गेंदबाजी। क्या यार, पिछले हमने इसी टीम का जो मैच देखा था बोरगांव टीम जिन्होंने 1 रन बचाया था, एक गेंद में 2 रन पहले चाहिए थे, उसके बाद 1 आया, 2 गेंद के ऊपर 2, उसके बाद 2 गेंद के ऊपर 1 गेंद के ऊपर 1 गेंद के ऊपर 1 ऐसा। इस बार देखिए खुलकर खेलना चाहते थे बल्लेबाज लेकिन आड़े बल्ले से काम नहीं चलेगा, सीधे बल्ले भैया घुमाओ। 5 गेंदे डॉट गेंदे आ चुकी है किशोर दादा, इनकी जो गेंदबाजी पसंद है तो हो जाए टली। 4 इस बार देखिए फुल टॉस गेंद हवा में, गेंद जरूर है, फील्डर उसके नीचे और सफलता। आणि पहिला गोलंदाज ठरतोय ज्याने विकेट घेतल्या 2 आणि मेडलवर टाकलं, एकदा जोरदार टाळ्या होऊन द्या किशोर बांद्रेसाठी। नाही रे दादा, ते काय झालं मला माहिती आहे ना, ते इसका ध्यान नहीं है। कैसा काम करता है रे, कैसा अच्छा स्कोर बनेगा आप भाई। क्या चला आपण खरं तर किशोर चला मानतो मॅच। चला मानतो मॅच। नो डाऊट ज्यांनी चौकार षटकार ठोकल्याने अप्रतिम गोलंदाजी केली। पहिलं षटक टाकलं P1चं, त्याच्यामध्ये एक किती रन केले आता? बॅटिंग करत असताना 19 धावा बनवल्या किशोर उत्तेकरने, त्याच्यामध्ये 1 षटकार 2 चौकार आणि बॉलिंग करत असताना खरं तर P1